आम्ही न देखो अवगुणा पापी पवित्र शहाणा अवघी रूपे तुझी देवा वंदु भावे करू सेवा। आम्ही न देखो अवगुणा पापी पवित्र शहाणा अवघी रूपे तुझी देवा वंदु भावे करू सेवा। मज भक्ती सवे चाड मज भक्ती सवे चाड नेणे पाषाण धातू वाड अवघी रूपे तुझी देवा वंदु भावे करू सेवा। तुका म्हणे घोटी तुका म्हणे घोटी विष अमृत तुझसाठी अवघी रूपे तुझी देवा वंदु भावे करू सेवा। पांडुरंगा करू सिंहासनस्थं पदं भोजते जस्पुरद्दिक्प्रदेशं विधीन्द्रादिदेवैः सदा स्तूयमानं समाधिस्थमूर्तिं भजे ज्ञानदेवं। नमो ज्ञानेश्वरा निवृत्तिवदारा सोपानदेवा मुक्ताबाई नमो त्रिभुवन पावनी आद्यत्रय जननी देवाची। नमो सद्गुरो तुकया ज्ञानदीपा नमो सद्गुरु सच्चिदानंद रूपा नमो सद्गुरु भक्त कल्याण मूर्ति नमो सद्गुरु भास्कर पूर्ण कीर्ति। आम्ही न देखो अवगुणा पापी पवित्र शहाणा अवघी रूपे तुझी देवा वंदु भावे करू सेवा। मुक्त कैवल्य तेजोनिधी भगवान श्री ज्ञानोबराय जगद्गुरु श्री संत तुकोबराय आदी करून सर्व संतांच्या चरणी साष्टांग नमन करून मायबाप श्रोत्यांना अभिवंदन करून सेवेला सुरुवात करतो। या कीर्तन निरूपणासाठी जगद्गुरु श्री संत तुकोबरायांचा अभंग आपल्या पुढे गायला। या अभंगामध्ये तुकोबरायांनी आपली परिपक्व अशी जीवन दृष्टी व्यक्त केलेली आहे। भगवान पांडुरंगाच्या भक्तीच्या द्वारा आपला वैचारिक आणि अंतःकरणातील विकास करीत 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 एका निर्णयाप्रत तुकोबराय पोहोचले आणि तो निर्णय त्यांना स्वपर निरुपद्रवी वाटला। या विश्वासंबंधीचा एक असा निर्णय असतो की जो स्वनिरुपद्रवी असतो आणि परनिरुपद्रवीही असतो। आपलं जीवन स्वतःलाही सुसह्य कसं होईल आणि जगालाही सुसह्य कसं होईल, तत्सोबतच जग आपल्यासाठी सुसह्य कसं होईल यासाठी काही निर्णय करावे लागत असतात। ते निर्णय महाराज बदलत 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 गेले आणि एका अवस्थेवर जाऊन एका निर्णयावर स्थिर झाले आणि तो निर्णय त्यांनी स्वतःच्या अंतःकरणाला सांगून देवाला सांगितला। तो या अभंगात आहे। या विश्वाच्या संदर्भात किंवा जगाच्या संदर्भात जाणत्या माणसानं कोणती जीवन दृष्टी ठेवावी, कोणता ॲटिट्यूड ठेवावा आणि कोणत्या जीवन दर्शनाच्या आधारावर त्यानं आपलं उर्वरित आयुष्य घालवावं, हा मोठा प्रश्न या अभंगातून सुटण्यासारखा आहे। विशेष म्हणजे हा अभंग मी आज घ्यावा अशी डिमांड आहे जाणत्या लोकांच्याकडून, म्हणून या प्रारंभाच्या दिवशी अभंगाची योजना केली। विठाला विठाला आधीच इतका वैभव संपन्न कार्यक्रम आणि त्यात त्याची तपपूर्ती 12वं वर्ष, त्यातली त्यात पुन्हा जगद्गुरु श्री संत तुकोबरायांच्या चतुर्शताब्दीनं समग्र महाराष्ट्र उचंबळून निघतो आहे। हे तीन योग एकत्र आले म्हणून पहिल्या दिवशी सौंदर्य ओसंडून वाहते। आमच्या दृष्टीने सौंदर्य म्हणजे भरलेला मंडप, सुंदरशी साऊंड सिस्टीम, सुंदर गुणवान गुणीजन मंडळी आणि ऐकणारे ग्राहिक श्रोते, याला आम्ही सौंदर्य म्हणतो। जगाच्या व्याख्येत कशाला सौंदर्य म्हणतात ते मला इथे सांगणं क्रमप्राप्त नाही। आधी सुंदर सप्ताह, त्याची तपपूर्ती, त्याचा पहिला दिवस आणि विशेषतः या तपपूर्तीच्या
आनंदामध्ये अधिक भर टाकली जाते ती जगद्गुरु तुकोबारायांच्या जन्मचतुर्शताब्दीच्या निमित्ताने. त्यामुळे माऊलींच्या शब्दाचा आश्रय घेऊन सांगायचं जर ठरलं तर हा कार्यक्रम 12व्या वर्षात आला. म्हणजे वर्षाच्या योजनेप्रमाणे आता हा लावण्याच्या नव्हाळीत कार्यक्रम आला. तो कौमारी अवस्थेतून लावण्य अवस्थेकडे जातोय. लावण्य ही अशी दशा आहे की थोडा वेळ येते पण लगेच विसर्जित होत असते बरं. की प्रथम वयसा काळी लावण्याची नव्हाळी प्रगटे जैसी आगळी अंगना अंगी. सौंदर्य कदाचित दीर्घकाळ टिकेल पण लावण्य आलन गेलं समजत सुद्धा नाही. तशी सप्ताहाची तपपूर्ती ही त्या सप्ताहाच्या लावण्यासारखी असते. तितका सुंदर आपला कार्यक्रम आहे. त्या अनुषंगानं जगद्गुरु श्री संत तुकोबारायांना अत्यंत आवडणारं जे पारमार्थिक फल आहे ते फल आपल्या प्राप्तीत निश्चित पडणार आहे. कारण आपण त्याच फलांची इच्छा करावी जी संतांना प्रिय आहे आणि ती पटकन मिळत असतात. आपल्याला प्रिय असलेली फल प्राप्त होतील की नाही सांगता येत नाही, पण त्यांना जी फल प्रिय आहेत ती त्यांनी आपल्यासाठी राखून ठेवलेली आहे. विठाला विठाला म्हणून तुकोबारायांचं जीवन दर्शन या पद्धतीने महाराजांच्या गाथेचा अभ्यास करणारी मंडळी जगामध्ये भरपूर आहेत. जीवन दर्शन, हो, जीवनामध्ये कोणत्या दृष्टिकोनातून आपण वागावं, काय करावं, आपली विचारसरणी कोणत्या अधिष्ठानावर विराजमान असावी असे काही चिंतन तुकोबारायांनी केलेले आहे. वर्तमान काळामध्ये मनुष्य एक मोठा संघर्ष करतो आहे पण स्वतःशी. आणि प्रत्येकाची इच्छा आहे तणावमुक्त जीवन जगण्याची. टेन्शनलेस समाधानानं सगळ्यांना जगायचं आहे. कोणालाही आपल्या अंतःकरणामध्ये डिस्टर्बन्स नको आहे. याबद्दल तर सगळ्यांचं एकमत व्हायला काहीच हरकत नाही. हो, आपल्या हृदयामध्ये कोणालाही विचलितता नकोय, विक्षेप नकोय. एक टेन्शनलेस तणावमुक्त जीवन सगळ्यांना जगायचंय. आता या तणावाचं मूळ कारण काय आहे? कुणी काही जरी कारण सांगितलेली असली तरी बारकाईनं विचार केला तर आपल्या तणावाचं मूळ कारण आपली विचारसरणी आहे, बाकी काही नाही. आपण जगाला कोणत्या विचारानं ग्रहण करतो आणि ग्रहण केलेल्या प्रसंगाचं कॅटेगरायझेशन कसं करतो, क्लासिफिकेशन, आणि कोणत्या निर्णयावर जातो यावरून आपली तणावाची अवस्था अवलंबून आहे. जगाचा निर्णय आपण काय करतो त्यावरून ठरतं आणि या निर्णयानं माणसं दुःखी आहेत. म्हणून बारकाईने विचार केला तर आपल्या तणावाचे मुख्य कारण आपणच आहोत, जग कधीच नसतंय. विठाला विठाला वर्तमान काली आता आपण ज्या विचाराच्या आधारावर जगाबद्दल निर्णय करतो, प्रत्येक माणसाला निर्णय करायचा एक रोग लागलेला असतो, खोड आहे. आपल्या समोर आलेला प्रसंग, व्यक्ती, घटना याच्याबद्दल एकतर पॉझिटिव्ह नाही तर निगेटिव्ह काहीतरी निर्णय केल्याशिवाय आपण राहत नाही. तटस्थ इथे कुणीच नाही. तो गुपचूप असेल, बोलणार काही नाही, पण आतमध्ये निर्णय करून बसलेला असेल हे नक्की. हो, बोलत नाही, कारण घाबरट माणसं फारसा निर्णय बाहेर टाकत नसतात. पण निर्णय बाहेर सांगितला काय न सांगितला काय त्याचा हृदयावर जो परिणाम व्हायचा तो होणारच आहे की नाही. आपल्याला एखादा प्रसंग, घटना, व्यक्ती जर प्रतिकूल वाटली तर त्या प्रतिकूल निर्णयानं अंतःकरण दुःखी होतं, बरोबर. आणि एखादी घटना जर अनुकूल वाटली तर त्या अनुकूल घटनेनं अंतःकरण दुःखी होत नाही, सुखी होतं. पण हे सुख देखील त्याला एक सापेक्ष आनंद देणार असतं. किचकट मी करीत नाही. सोप्यामध्ये तुम्ही अनुकूल निर्णय करा किंवा प्रतिकूल करा, जेव्हा निर्णयामध्ये अशी अनुकूल प्रतिकूलता असते तेव्हा अंतःकरण दूषित होणार म्हणजे होणार. आणि ते आपल्याच निर्णयानं दूषित होत असल्यामुळे आपल्या टेन्शनचे जनक आपणच आहे. आणि मग तणावमुक्तीसाठी वेगवेगळे प्रयत्न, ध्यानधारणा, योग, अमुक तमुक, हे करा ते करा, नामस्मरण करा, ठीक आहे. या साधनेच्या द्वारा तेवढ्या पुरती तणावमुक्ती होते. पण जगात तर यावंच लागतं की नाही, का जंगलात जाऊन राहणार आहे? जगात आलो आणि जगाकडे दृष्टी टाकली की निर्णयाला पुन्हा सुरुवात, पुन्हा मिळवलेलं समाधान गायब, पुन्हा दुःखाला सुरुवात. विठाला विठाला प्रारंभिक अवस्थेमध्ये प्रत्येक धार्मिक माणसाच्या जीवनात ही दशा येते. धार्मिक माणसं जास्त दुःखी येतात अधार्मिकांपेक्षा. आस्तिक जास्त टेन्शन मध्ये आहेत नास्तिकांपेक्षा. नास्तिक जगाचा विचार कधीच करीत नाही, तो स्वतःच्या जीवनाचा विचार करीत असतो. मात्र तथाकथित आस्तिक, नुकताच आस्तिकतेला लागलेला, धार्मिकतेला लागलेला मनुष्य काय करतो, जगाचं जरा जास्तच चिंतन करतो. जरा जास्तच कसं होईल हो, काय चाललंय हो, ही काही परिस्थिती आहे का, हे काय तरा राहिली का, काय तरुण पिढी नसली, काय कपडे घालते, हे काय चाललंय, हे सगळं टेन्शन घेत असतो आस्तिक. खर तर परमार्थ हा सुखासाठी का दुःखासाठी हा प्रश्न पडावा इतकी वाईट अवस्था आहे. आपण आपल्या अंतःकरणाची चिंतन करा. हो, या पेंडाल खाली बसून आपण संतांचं तत्वज्ञान ऐकत असतो आणि इथे जे ऐकलेलं आहे त्या ज्ञानावरून जगाचं पुन्हा वर्गीकरण करतो. हे चांगलं, हे वाईट, हे योग्य, हे अयोग्य, आणि योग्यायोग्यतेच्या या गोष्टीमध्ये अर्ध जग आपल्या दृष्टीपुढे नकारात्मक होऊन जात. मग नकारात्मक जगाला टाळत टाळत कसं जगायचं हा एक प्रश्न येतो.
आणि त्या टाळण्यामध्ये चित्ताचा विक्षेप होतो, मनुष्य दुःखी होतो. आपल्या जीवनात होतंय असं नाही, संतांच्याही प्रारंभीच्या काळामध्ये हे झालेलं आहे. एक अवस्था अशी होती की अर्ध्या विश्वाला संत नाकारत होते प्रारंभी. तुकोबारांचे काही अभंग असे आहेत की त्यांनी जगाला अक्षरशः शिव्या दिलेल्या आहेत. आपण गाथापारायण करता, आपल्याला माहित आहे या शिव्या का दिल्यात. बरं का दिल्यात? त्यांनाही सुरुवातीला असं वाटलं की हे इतकं जग चांगलं आणि हे लोक वाईट आहेत. हो, त्या सगळ्या शिव्यांचं उच्चारण मला करायचं नाही. नाथ महाराज असो किंवा तुकोबाराय असो, यांना बरंच जग नकारात्मक वाटलं, चुकीचं वाटलं. हो, हे वाईट आहे, हे चांगलं आहे, हे धार्मिक आहे, हे अधार्मिक आहे, हे योग्य आहे, हे अयोग्य आहे. हा ऍक्सिडेंट प्रत्येक धार्मिकाच्या जीवनात होतोच. पण ऍक्सिडेंट होतो याबद्दल काही दोष नाही, पण त्यातून वैचारिक प्रबोधनानं माणसानं बाहेर पडणं गरजेचं आहे. काही माणसं तोच विचार घेऊन आयुष्यभर जगतात आणि अर्ध्या जगाच्या परिवर्तनाची नांदी पुकारतात. विठाला विठाला. पण वारकरी संप्रदायाचा मूलभूत विचार आहे, एक विचार आहे. हा संप्रदाय अजागळ नाही तत्वज्ञानाच्या दृष्टीने. हो, वाढीच्या दृष्टीने अजागळ असेल, मतांतराच्या दृष्टीने अजागळ असेल, पण तत्वज्ञानाचा एक बेसिक गाभा असा या तत्वज्ञानाचा की हे विश्व देवानं निर्माण केलेलं आहे, याला चालवणारा देव आहे आणि त्याच्या आज्ञेशिवाय इथं झाडाचंही पान हलत नाही. हा दिव्य विचार या संप्रदायाच्या केंद्रस्थानी आहे. याबद्दल कोणाला संशय असण्याचं कारण आहे? दुसरी गोष्ट, विश्वाचा निर्माता, पालन करता आणि संहार करता देव आहे आणि सर्वात महत्वाचं, इथे घडणारी प्रत्येक घटना त्याच्या आज्ञेनं आणि अनुमोदनानं घडते. हा विचारच मागे निघून गेला. हा खरा विचार आहे आणि या विचारानं जर पुढे गेलं तर हे विश्व सगळंच्या सगळंच अनुकूल आहे, इथं प्रतिकूल काहीच नाही. या निर्णयावर येऊन थांबावं लागतं. सर्व ऐकणारी माणसं हात संत उद्घोषाने सांगतात, तुझी या सत्तेने सूर्यासी चालणे तुझिया बळे, सूर्यासी चालणे तुझिया बळे, ऐसा तू समज, ऐसा तू समज, सूर्यासी चालणे तुझिया बळे, सूर्यासी चालणे परमार्थामध्ये विचार मंथनातून वैचारिक परिवर्तन होत असतात आणि ती परिवर्तन जीवनाला बदलवत नेत असतात. म्हणून संतांचं वाङ्मय एकसारखं कधीच सापडायचं नाही. पहा, कधी काळी ते वेगळं बोललेले असतील तर कालांतराने ते अधिक वेगळं बोललेले असतील. तुकोबाराय तर एकदा असं बोलले की मी आतापर्यंत जे जे बोललो, जे जे लिहिलं ते सगळंच खोटं. इथून पुढे माझा हा विचार आता दृढ झालेला आहे. आणि ज्या विचारामध्ये विकसन होत नसतं ते विचार थिजत असतात. विचार ही अशी गोष्ट आहे की त्याच्यात विकास होत जातो आणि एक अशी अवस्था येते की त्या अवस्थेवर तो विचार जाऊन थांबला की सुसह्य होतो. आज आपले विचार सुसह्य नाहीये. आपण जगाकडे पाहण्याचा दृष्टिकोन विलक्षण, किचकट आणि प्रदूषित करून बसलेली माणसं आहोत. धार्मिकांबद्दल बोलतोय, अधार्मिकांना किंवा नास्तिकांना एवढं टेन्शन नाही, तो आपल्या पुरता विचार करून सुखी आहे. पण धार्मिकानं आपली विचारसरणी इतकी काय किचकट करून घेतली की त्याचेच विचार त्याला त्रास देतात. आपला शत्रू कोण आहे? हो, आपणची तारी, आपणची मारी, आपण बुद्धरी, आपण या बुद्धिरात्म काय बंधुरात्मा आत्मनस्तस्य नात्मैवात्मनाजितः अनात्मनस्तु शत्रुत्वे वर्तेत आत्मैव शत्रुवत. आपल्याशी आपण शत्रू सारखं वागायचं, मित्रासारखं वागायचं, प्रेमिकासारखं वागायचं का अजून आघोरी वागायचं, ज्याला त्यानं ठरवायचं. वागायचंय कुणाला? कोणाशी? आपल्यालाच आपल्याशी. हो, म्हणून माणसानं निरुपद्रवी जीवन जगावं असं बोललं जातं. परपीडा देऊ नये, दुसऱ्याला पीडा देऊ नये. चांगला विचार आहे. याच्या पुढचं वाक्य सांगतो मी, दुसऱ्याच्या पिढीचा विचार थोडा वेळ बाजूला ठेवा. आपल्याला पीडा व्हायला नको, त्याला म्हणतात जगणं. विठाला 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 विठाला. आणि काय आहे, जिथून मिळतील
काय आहे, आपण जीवनाचं वर्गीकरण करतो, एक दृष्टी आहे. दृष्टी आताच आपलं जे ज्ञान आहे की ज्याच्या आधारे आपण जगतो, हे ज्ञान पण कलेक्ट केलेलं आहे, असं डाउनलोड केलेलं आहे. कुणीतरी शिकवलेलं, कुणीतरी भरवलेलं, कुठेतरी वाचलेलं, काय योग्य काय अयोग्य काय नाही हे सगळं मिळवलेलं. त्या ज्ञानाच्या आधारे हे चांगलं ते वाईट, चांगल्याबद्दल आस्था, वाईटाबद्दल तिरस्कार. आस्था म्हटलं तरी मिळवावं वाटतं, तिरस्कार म्हटलं तरी टाळावं वाटतं. मग असं बोललं जातं, जे भेटावं वाटतं ते भेटत नाही, जे नाही भेटावं तेच भेटतं. एक वाक्य काल मी वाचलं, जी माणसं भेटाविषयी वाटतात ती भेटत नाही, आणि ज्यांचा संबंध येऊ नये असं वाटतं ती भेटतात. पण असं वाटावंच कमी म्हणतो, जे भेटले ना त्यांच्याबद्दल पॉझिटिव्ह व्हायला काय हरकत आहे. या अभंगामध्ये ठास ठासून पॉझिटिव्ह ऍटिट्यूड भरलेला आहे. हो, मी आपल्याला गांभीर्यानं सांगेल की विश्वातले जवळजवळ समस्त धार्मिक नकारात्मक विचारांनी ग्रासलेले आहेत. विठाला 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 धार्मिकांचाच ऍटिट्यूड निगेटिव्ह आहे. धार्मिकच नैराश्यवादी आहेत. विश्वाबद्दल प्रचंड मोठं नैराश्य त्यांना आलेलं आहे, आणि ते देवाला पुन्हा बोलावतात की बाबा इथं फार अधर्म माजला, तू ये. बिलकुल झालेला नाही. तुम्ही काय निर्णय करते आहात? तुम्ही काय न्यायाधीश आहात? विश्व अधर्मानं भरलं हे सांगणारे तुम्ही कोण? अधर्माची व्याख्या कितपत माहित आहे? धर्म काय आहे, अधर्म काय आहे? अरे किमकर्म किमकर्मेति कवयो क्षत्र मोहितः. धर्म कुणाला माहित आहे? धर्माची तू मूर्ती, पाप पुण्य तुझे हाती, पाप पुण्य तुझे हाती, पाप पुण्य तुझे हाती. धर्माची तू मूर्ती, पाप पुण्य तुझे हाती, पाप पुण्य तुझे हाती, पाप पुण्य तुझे हाती. धर्माची यथार्थ व्याख्याही ज्याला माहित नाही तो धर्म निर्णय देऊ लागला, आणि त्या निर्णयानं या विश्वाबद्दल नकारात्मक विचार करू लागला. हे जग काही चांगलं नाही, हे असं झालंय, हे वाईट झालंय. अहो थोडे चांगले माणसं आहेत म्हणून जग टिकून आहे, नाही तर कधीच बुडालं असतं. अरे बापरे, काय धाडसानं बोलतायत माणसं विश्वाबद्दल. किती मोठं धाडस आहे. आणि त्यातली त्यात अर्ध्या हळकुंडात पिवळी झालेली मंडळी तर फारच बोलतात. अर्ध्या हळकुंडात पिवळे, हे हळकुंडाचं काम असं आहे की अर्ध जरी असलं तरी काळ्या मुलीलाही वाटतं मी पिवळी झाले. हो, आणि त्या पिवळेपणामध्ये रमून बिचारा हरिभक्तीपरायण नको नको. हो, तिचा पती जो असेल तो त्या पिवळ्यात गुंतून जातो. काय आहे ते थोडं पिवळे पण कधी ओघळत असतं, ते काही टिकत नसतं. जगाबद्दल निर्णय संतांच्या क्रमाने करावा. तुकोबाराय देखील सर्व संत जगावर तोंडसूक घेतलं हो यांनी, आणि नंतर त्यांनाच वाईट वाटलं. तुकोबाराय बोलले, काय काय बोलावं लागलं मला आजपर्यंत, काय काय बोलावं लागलं. काका मी लोकांना असं बोललो असेल, काच मी दुर्जनांना इतकं बोललो असेल, ते दुर्जन आहेत हे सांगणारा मी कोण. महाराजांचे विचार असे परिपक्व होत गेलेले आहेत. पहा हो, कशामुळे गेले माहित आहे? पांडुरंगाबद्दल प्रीती आणि त्याच्या व्यापकत्वावर परिपूर्ण विश्वास. केवळ देवाच्या विग्रहावर प्रीती असून चालत नाही. पांडुरंग म्हटलं की विटेवरी उभा कटेवरी हात, एवढ्या विग्रहावर जर आपली प्रीती असेल तर आपली भक्ती दूषित आहे. हो, जरी तो प्रतिकात्मक दृष्ट्या तसा आपल्या पुढे असेल तरी त्याचं व्यापकत्व जाणावं लागतं. नारद भक्ती सूत्रामध्ये महात्म ज्ञान जाणून केलेली क्रिया भक्ती म्हणतात. महात्म्य ज्ञान माहित नसेल तर ती भक्ती ठरतच नाही. हो, तो आहे एवढा नाही, तो कसा आहे? हो, विठ्ठल जळीस्थळी भरला, रीता ठावना ही उरला, आजी म्या दृष्टीने पाहिला विठ्ठलाची विठ्ठल. किंवा विठ्ठले लावियले पिसे, विठ्ठले लावियले पिसे, विठ्ठले लावियले पिसे, विठ्ठले लावियले मूर्तीमध्ये आहे, चतुर्भुजतेमध्ये आहे. हा झाला प्राथमिक विचार. पण त्याच्यात विकास झाल्यानंतर जिकडे पाहे
तिकडे दिसे जगाला दोष देऊन देऊन संतांना स्वतःचाच वाईट काय तिरस्कार वाटू लागला की मी काय एवढं बोललो. आणि एक वेळ अशी आली की तुकोबारायांनी जाहीरपणे सगळ्यांना सांगितलं, हे पहा उगीच तुम्हाला मी बोललो. हो, माझा मज उपदेश आणि का नाही याची रेस, तुम्ही अवघे पांडुरंग मीच दुष्ट सकळ चांग. का बोलावं लागलं बरं असं? अगोदर भलं तोंड सुख घेतलं, नालायक आहेत, मूर्ख आहेत, हे पुढे मरतील शिंदळीचे वगैरे वगैरे. देव कळत नाही, नरक कळत नाही का? आता मला वाटते विषयाचे सुख येथे वाटे गोड, पुढे अवघड यमदंड, मारिती तोडीती झोडीती निष्ठूर वगैरे वगैरे. हे सांगून झालं, नरकाचं भय दाखवून झालं, पतनाचं भय दाखवून झालं, सगळं बोलले, राहावलं नाही. शेवटी म्हटले नरकात कुजत पडले. अरे तुम्हाला हे सगळं मला सांगायची सुद्धा लज्जा वाटते, कारण त्यांनाही त्याची नंतर लाज वाटली. विचार परिपक्व झाले की मनुष्य आपल्याच विचारावर हसत असतो. हो, आपल्या कृतीवर हसत असतो. हो, सुरुवातीला भाकरी जेव्हा येत नाही तेव्हा मुलीची भाकरी फाटते. भाकरी आता करतात की नाही मला माहित नाही, की त्याची मशीन निघाली कल्पना नाही. हो, कारण आता या काही क्रायटेरिया उरल्या नाही की तिला भाकरी आल्याच पाहिजेत, नो कंपल्शन. स्वयंपाक आलंच पाहिजे, नो कंपल्शन. तिला असं काही आलं पाहिजे की ती नित्य नूतन दिसावी, हा क्रायटेरिया. बरोबर चाललंय ना माझं? हो, त्याच्यामुळे काय कालपरत्वे क्रायटेरियाज बदलत जातात. हो, मॉल मधून आणलेलं अन्नही आम्ही खाऊ, पण तू नित्य नूतन दिसली पाहिजेस. विठाला विठाला पॅकेट फूड्सला बरे दिवस आले. पॅकेट फूड्स, हो, फूड इंडस्ट्री आता 15 वर्षात मोठी झाली. फूड इंडस्ट्री, त्याच्यामध्ये हे बीटेक एमटेकचे कोर्सेस सुरू झाले. मला हसू येतंय, फूड इंडस्ट्रीमध्ये बीटेक एमटेकचे कोर्सेस आणि गले लठ्ठ पगाराच्या नोकऱ्या. असो असो, हो, पण का मी सांगितलं की ती नित्यनूतनता भाकरी मुलगी जेव्हा पहिल्यांदा करते तेव्हा तिची फाटते, वाकडी होते, तिरपी होते. कधी भारताचा, कधी कोणत्याही देशाचा, कोणत्या राज्याचा नकाशा, सर्व नकाशे त्या पोळीच्या पात्रामध्ये जमा होतात. ती पाहते, तरी तिला कौतुक वाटतं की मला चांगली येते. पण जेव्हा ती त्याच्यामध्ये परिपक्व होते, जेव्हा ती कुशल होते, तिचं कौशल्य वाढतं, तेव्हा तिलाच हसू येतं मी कशी करायची पूर्वी, तिलाच हसू येतं. हो, हे का? विचाराच्या परिपक्वतेनंतर आपल्याच कृतीचं आपल्याला नाही का आश्चर्यही वाटतं, नवलही वाटतं, रागही येतो. तुकोबाराय म्हटले उगीच लोकांना बोललो, उगीच बोललो. काय काही कारण नाही का? अहो, गीतेमध्ये त्यानं इतक्या कंठर्वानं सांगितलं, सर्वस्य चाहमृती सन्निविष्ट मत्त स्मृतिर्ज्ञानमोहनंच वेदैश्च सर्वे हमेव वेद्यो वेदांत कृत वेद विदेव च हम किम एरवी. सर्वांच्या हृदय देशी हे सगळं माहित आहे. हो, मीच सर्व आत्माराम रूपाने सर्वत्र विलसत आहे. सर्वागटी राम देहादेही एक. एवढं प्रचंड मोठं तत्वज्ञान पण मी माझ्यावर हॅमर का नाही केलं? निधिध्यासन याचा अर्थ काय? एक निरुपद्रवी विचार आपल्या हृदयामध्ये फीडअप करायचा आहे, डाउनलोड करायचा आहे आणि परिपक्व करायचा आहे. त्याच्या आधारावर निर्णय व्हायला पाहिजे. आता सध्या धार्मिक लोकांच्या बाबतीमध्ये काय घडायला पाहिजे माहित आहे? त्यांचं पहिली सगळी मेमरी फॉर्मॅटिंग व्हायला पाहिजे. बरोबर आहे ना महाराज? असंच ना? शब्द जमतायत का? फॉर्मॅटिंग. पहिली मेमरी. इतका गोंधळ झालाय ना डोक्यामध्ये, इथलं ऐक, तिथलं ऐक, तिथलं ऐक, ह्याचं ऐक, त्याचं ऐक. जी पुस्तकं मिळतील धार्मिक ती वाच. धर्म मार्गाला लागलेला माणूस एवढं वाङ्मयीन प्रदूषण करून घेतो ना डोक्यामध्ये. हो, इन्व्हायरमेंटल प्रदूषण कमी आहे, त्याच्या डोक्यात शब्दाचं प्रदूषण होतं. त्या परस्पर विचारामध्ये आतमध्ये भांडणं लागतात आणि त्याला डोकेदुखी जळते. याचं ऐकते कुठे ऐकायला पाहिजे. देवाचं आहे ना, देवाचं म्हणजे काय? देवाच्या संदर्भात आहे फक्त, देवाचं असेलच असं नाही. हो, तरी पण ऐकून ऐकून आणि पुन्हा जे ऐकतो तिथे तसंच फिडअप करतो आपण आणि मग सगळा गोंधळ. हो, हे सगळे व्हायरस झालेत डोक्यामध्ये. आज धार्मिकांना काय व्हायला पाहिजे माहितीये? या सगळ्या विचारांना हद्दपार करणारा आणि स्वपर निरुपद्रवी असा एक जबरदस्त विचार त्यांच्या अंतःकरणामध्ये दृढ होणं आवश्यक आहे. विठाला विठाला. कारण यवाना हे सिद्ध झालेलं आहे की या विश्वामध्ये कुठलाही फेरबदल जीव स्वतःच्या शक्तीनं करू शकत नाही. मी हात पसरून हा विचार आपल्याला यासाठी सांगतो की या विश्वामध्ये कुठलाही फेरबदल जीव कितीही शक्तिमान असू द्या स्वतःच्या शक्तीने करू शकत नाही. आश्चर्य आहे, जीवामध्ये नवनिर्मितीचं सामर्थ्य अजिबात नाही, फक्त विचाराच्या बाबतीत आहे. हो, पंचमहाभूताच्या जगतामध्ये जेवढे काही परमाणू आहेत ना, तेवढे परमाणू आजही अद्यावत तसेच आहेत आणि प्रलयापर्यंत तसेच राहणार आहेत. आपण इथं कोणत्याही परमाणूचा आत्यंतिक नाशही करू शकत नाही आणि कोणत्याही परमाणूची नवनिर्मिती सुद्धा करू शकत नाही. आपल्याकडनं विश्वामध्ये फेरबदल होत नसतात हे कधी ध्यानी ठेवावं. जग जेव्हा निर्माण झालं हे ब्रह्मांड, तेव्हा जितके काही ॲटम्स होते, परमाणू, तितके आजही आहे आणि तितकेच प्रलयापर्यंत राहणार आहे. आपल्याला कमी करता येत नाही, वाढवता येत नाही. याला मटेरियल कॉन्झर्वेशन रूल म्हणतात. हो, द्रव्य अक्षयतेचा नियम.
पदार्थ विज्ञानानं स्वीकारलेला, फिजिक्सनं स्वीकारलेला. आपण काय करतो, एखादी वस्तू जाळली, आपल्याला वाटतं संपवली. चूक आहे, संपवली नाही. तिचे परमाणु फक्त विघटित झाले, अवस्थांतर झालं, ती आहे अजून. काही परमाणु धुरामध्ये, काही राखेमध्ये, काही वातावरणामध्ये तितकेच आहेत, बदल झालेला नाही. फक्त काय झाले, डिसेंट्रलायझेशन. विठाला 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 जर आपल्याकडून इथं काही होणारच नसेल तर हातपाय ताणण्यात काय अर्थ? उगीच हे असं व्हायला पाहिजे. तुमचा सोडा विचार. आयुष्यभर ज्यांनी गाथा खाल्ली, गिळली, चघळली, पचन केली वगैरे म्हणतात, तेही बेजार आहे. धार्मिकांनी इतकं टेन्शन कोणालाच नाही. आपण फार टेन्शन मध्ये इतकं गंभीर करतो ना, आपण हे सगळं, हे एन्व्हायरमेंट, हे सर्कमस्टान्सेस पाहून इतकं गंभीर करतो. धार्मिक जगाकडे 31st सगळे धार्मिक दुःखी होते. काय रे बाबा, काय कारण? कशासाठी दुःखी आहे तुम्ही? काय प्रॉब्लेम आहे? हो, उलट आपल्या दुःखाचा जास्त जर शोध घेतला तर उत्तर असं मिळतंय की ते जे करतात ते काही कारणानं आपल्याला करता येत नाही म्हणून मत्सर आहे. बारकाईने विचार करा. जेव्हा आपण एखादी गोष्ट नाकारत असतो तेव्हा त्याचं मूळ काय असतं? मूळ, एखादी गोष्ट वाईट म्हणून आपण जेव्हा नाकारत असतो त्याचं मूळ असं आहे, ते आपल्यालाही आवडतंय पण आपण स्वीकारलेलं जीवन त्याला आडवं पडतंय म्हणून आपल्याला ते करता येत नाही. मी गांभीर्यानं सांगतोय, हो गांभीर्यानं. म्हणून जगामध्ये ज्या ज्या गोष्टी चांगली माणसं नाकारत आहेत त्या त्या करण्याचं कुठेतरी इच्छा सुप्त त्यांचीच आहे, पण दुर्भाग्यानं त्यांच्या जीवन पद्धतीत ते बसत नाही. हा प्रॉब्लेम. विठाला विठाला आणि सांगू, जे आपल्याला सगळ्यात जास्त आवडतं त्याचीच उत्कृष्ट निंदा आपल्याला करता येते, स्तुतीचं असं नाही. हो, आपल्याला जी गोष्ट जास्त आवडते तिची स्तुती यथार्थ घडेलच खात्री नाही, पण जे सगळ्यात जास्त आवडतं त्याची निंदा यथार्थ आपल्याकडून घडू शकते. म्हणून या जगातल्या वाईट गोष्टीची निंदा ज्यानं कधी त्या वाईट गोष्टी केलेल्या नाही त्यांनीच चांगली केली. सोप्या भाषेत अजून करतो. हे पहा, दारुड्या माणसावर कीर्तनकारांनी जितकं तोंड सुख घेतलं तितकं तोंड सुख दारुड्यांनी अजून कीर्तनकारांवर घेतलेलं नाही. सज्जनांनी दुर्जनांची जितकी निंदा केली तेवढी निंदा दुर्जनांनी अजून सज्जनांची केलेली नाही. हा त्यांचा मोठेपणा आहे. हा त्यांचा मोठेपणा आहे. का मोठेपणा आहे माहित आहे? आपण तथाकथित धार्मिक आहोत आणि धार्मिक माणसाचा आदर करावा हे त्यांनाही माहिती. हे नवल. विठाला विठाला सज्जनांनी एक कलमी कार्यक्रम जीवनात सुरू केलेला असतो. दुर्जन दिसला की त्याच्यावर तोंडसुख घ्यायचं, दिसला की तोंडसुख घ्यायचं. माळ घातली की त्याला वाटतं मला एकाधिकार मिळाला. मोनोपॉली, बिगर माळकऱ्यावर तोंडसुख घ्यायची. मोनोपॉली कशासाठी? का? हो, कशासाठी? विश्वामधलं परिवर्तन आपल्या विचारानं होत नाही, आपल्या ऑर्डरनं होत नाही. फार काय हो, घरातली एखादी वस्तू कुठे ठेवावी यावर आपल्याला 5 निर्णय घ्यावे लागतात आणि त्याचा समन्वय करावा लागतो. बायकोला विचारायचं टीव्ही ठेवायचा कोणत्या कॉर्नर मध्ये? हो, बायकोला विचारा, मुलाला विचारा, अजून कुणी असतील मेंबर्स त्यांना विचारा, आणि एवढ्या सगळ्यांना विचारून निर्णय नाही झाला की वास्तुशास्त्रज्ञाला विचारा. पाणी कुठे ठेवू, किचन कुठे करू, हे कुठे ठेवू, ते कुठे ठेवू. हा सगळ्यात मोठा व्हायरस आहे. माणसानं आपल्या बुद्धीमध्ये 3 व्हायरसना घुसू देऊ नये. नंबर 1, त्या 3 जणांना जीवनात घुसवलं की गोंधळच गोंधळ आहे. वास्तुशास्त्रज्ञ, भविष्य सांगणारा, आणि तिसरा बॉडी MRI करणारा, होल बॉडी विनाकारण. हो, शरीराचं मेडिकल ब्रेकअप सांगणारा. गरज असेल तर ठीक आहे ना, गरज असेल तर ठीक आहे. विनाकारण होल बॉडी स्कॅन कधीही करू नये. गोष्टी महाराज हे यूट्यूब चॅनल आजच सबस्क्राईब करा. बेल आयकॉनवर क्लिक करा. शुद्ध सांप्रदायिक चाली, कीर्तनं, प्रवचनं, कथा, पारायणं असे वारकरी संप्रदायाशी संबंधित व्हिडिओ पहा. आपणही पहा आणि इतरांनाही आग्रहपूर्वक सांगा.